श्री स्वामी समर्थ. तर छान अशी मस्त तयार झाली मी आणि सगळं वाण तयार करून ठेवलं होतं. आता घेतले सुगड पुंजायला आणि संक्रांती दिवशी आमच्याकडे सुगड पुंजतात, तर त्या दिवशी मी सगळी सुगडची पूजा करून घेतली मस्त अशी आणि नंतर निघालो आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. पण एवढी गर्दी होती मंदिरामध्ये भरपूर, कारण 3 वाजल्यापासून मुहूर्त होता. दरवर्षी कसं होतं, बायका आपलं सकाळपासून जात राहत येतात, पण आता फक्त 2 किंवा 3च तासाचा मुहूर्त होता, त्यामुळे एवढी गर्दी होती मंदिरामध्ये. लाईन मध्ये उभा राहायला लागलं, पण शेवटी चला झालं दर्शन आणि मस्त विठ्ठल रुक्माईला पण ओसून घेतलं, तिथल्या सुवासिनींना पण ओसून घेतलं आणि आलो घरी येऊन मला बनवायची होती पोळी, शेंगदाणे, तीळ आणि गुळाची पोळी बनवली. पुरणपोळी नव्हती बनवली, आज एकादशी होती म्हणून हे बनवलं आणि जेवण करून निघाले. हळदी कुंकाचं आमंत्रण होतं. हळदी कुंकाला तिथं गेलो आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि मग आले घरी आल्यानंतर आता दिवसभर धावपळ झालेली. हा सगळा एवढा पूर्ण पसारा पडलेला आणि असंच होतं, मी तयार व्हायचं म्हणलं ना की सगळा पसारा पडतो, कारण एका डब्यामध्ये एक असं असतं. ते सगळं काढून ठेवून परत व्यवस्थित सगळं बांगड्या पिना सगळ्या व्यवस्थित ठेवल्या, कारण नंतर आपल्याला जर कुठं जायचं म्हणलं की मग परत ते सगळं शोधायला लागणार. त्यामुळं आपलं सगळं व्यवस्थित ठेवलं. बांगड्या एकामध्ये, पिना एकामध्ये असे डब्बे बनवले आहेत मी, कारण लॉकर नाहीये माझ्याकडे, तर मी अशा डब्यामध्येच ठेवते. आणि ते तर कसा वाटला हा माझा लुक तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका विसरू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.